हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, आपण लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं होतं की आम्ही ज्वेलरीचा पार्ट पूर्णपणे सजवून घेतला आहे दागिन्यांनी आणि आता ते सगळं अटॅच करायचं होतं. सो त्याची तयारी चालू आहे. आणि आता तुम्ही बघताय की मी हे मोराचं चित्र काढलं आहे का, तर आता मी मुकुट सजवायला घेतला आहे. ते मेन काम माझ्याकडं होतं. तर हे पहिलं मी रफली मी ड्रॉइंग काढून घेतलं होतं सिम्पल, जे की मी आता गोल्डन ग्लिटरवरती काढून घेणार आहे आणि ते आम्ही अटॅच करणार आहे. तर आता हे ज्वेलरी आणि साडी बघा पूर्ण एकत्र झाली आहे. तर किती सुंदर लुक येतोय आपल्या देवीच्या खालच्या साच्याचा. आणि आम्ही मुकुट पण ठेवून बघितला तर बघा किती सुंदर रूप दिसतंय. त्यानंतर वेळ होती मुकुट सजवायची. सो ते करायला मी आता सुरुवात करणार आहे. तुम्ही पुढे बघालच की मुकुट कसा सजवलाय ते. ज्वेलरीचा पार्ट आणि साडी अटॅच केल्यानंतर वेळ होती पदराची. तर पदरासाठी आम्ही ट्रायंगल शेपमध्ये पदर आम्ही जॉईन करणार होतो. सो ते करायचं चाललं आहे आता. पूर्ण मोजमाप घेऊन सगळं करून घेतलं आहे. आणि हे दिसतं इतकं सोपं नाही, याला अटॅच करायला खूप टाईम गेला. इकडं भाऊजी वगैरे प्रॉपर फिटिंग करून घेत होते आणि दुसरीकडेच माझा मुकुट सजवायचं काम चालू होतं. तर गाईज, आता आपला ज्वेलरी, पदर आणि साडी तिन्ही भाग आता पूर्णपणे फिटिंग करून झालेले आहेत. आणि आता वेळ होती ती टेबलला जॉईन करायची. टेबलसोबत हा पूर्ण साचा तयार केल्यानंतर, फिटिंग केल्यानंतर किती सुंदर दिसतोय ते तुम्ही बघूच शकता. इकडे एका बाजूला मुकुट सजवायचं काम माझं चालूच होतं. तर जास्त पण एकदम झकपक नाही केला, एकदम सिम्पल अँड सोबर ठेवलाय. त्यानंतर मग आता मी कान पण सजवून घेतले मस्त 2. तर गाईज, हे आहेत आपले 2 देवीचे कान. किती सुंदर दिसत आहेत तुम्ही बघूच शकता. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मुकुट कसा वाटला ते. तर हा आहे आपला मुकुटाचा फायनल लुक. असं वाटतंय ना की देवी साक्षात आहे. त्यानंतर आम्ही तो मुकुट मग जो साचा आपला उभा केलाय त्याला लावून बघितलं की कसं दिसतोय, कसा लुक येतोय. गजरे लावून बघितले.
किती सुंदर दिसतंय ना, नजरच हटत नव्हती. त्यानंतर आता वेळ होती टेबल पूर्ण कवर करून घ्यायची. सो त्यासाठी आम्ही व्हाईट अँड ब्लू असे 2 पडदे ठरवले होते. पडद्याचं प्रॉपर मेजरमेंट घेऊन सगळं आमचं चाललं होतं. आणि आमचा सिम्बा बघा कसा, तो पण बघतोय, तो पण मदत करतोय जसं काय. सगळं करून घेतलं. त्यानंतर ह्या मोठ्या स्टेपलरनं पूर्ण टेबलला आम्ही स्टेपल करून घेतलं. स्टेपल केल्यामुळं काहीच हललं नाही, कापड व्यवस्थित बसलं होतं. सिम्बा पण जसं काय मदतच करत होता, त्याला एका ठिकाणी अजिबात बसवत नव्हतं. तो जिथं जिथं चाललंय काम तिथं तिथं येत होता. आणि ही आहे आपली छोटीशी हरतालिकाची पूजा. व्हाईट पडदा अगदी व्यवस्थित कव्हर झालेला आहे. त्यानंतर मग ब्ल्यू पडदा पण असाच आम्ही स्टेपल करून एकदम सिक्युअर करून घेतला. दोन्ही पडदे जॉईन झाले. त्यानंतर आम्ही बघत होतो की हे मोरपंख लावल्यानंतर कसा लुक येतोय, त्यावरच विचारविनिमय होतं. पण आम्हाला ते इतकं काही आवडलं नाही, त्यामुळे आम्ही ते काही लावलंच नाही. मुकुट लावल्यानंतर आम्हाला एक गोष्ट करायची राहिली होती, ती म्हणजे आम्हाला ठुशी घालायची होती अगदी गळ्याबरोबर. सो ते काम आता भाऊजी करत आहेत. अँड येस गाईज, फायनली द वेट इज ओव्हर. आपला हा आहे फायनल लुक डेकोरेशनचा. कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.